सो 2011चे जितले प्रोविजन्स आशिल्ल्यो त्यो प्रोविजन्स सगळ्यो स्क्रॅप जाल्यो. तेजे नंतर 2021 प्लॅन आयलो, तितून भितरय कंट्रोवर्सी खूप जाल्यो, पूण इनफोर्स 2021 रिजनल प्लॅन आयज आसा. टाउन एंड कंट्री प्लॅनिंगाची एक प्रोविजन आसा ती पयली वाचता आनी तेजे नंतर स्टार्ट करता. TCP Act section 16A states that no person shall undertake work of development in contravention of any provisions of the regional plan as in force. At present, regional plan 2021 is notified and implemented by the government. Now, I'm coming to one critical issue. There is one Mr. and Mrs. Harshad Modi. So we don't know which Modi is this. एक हर्षद मोदी म्हणटा तेगेली गोंयांत प्रॉपर्टी आसा बांबोळेच्या खुर्साच्या फाटल्यान, जी सर्वे नंबर 20/1-8 आणि तो डोंगर आसा बेसिकली कुर्का बांबोली विलेज. त्यांची प्रॉपर्टी जवळजवळ 55,000 स्क्वेअर मीटर, म्हणजे तितून डोंगर आसा आणि स्लोप आसा. आणि आमी सांगना, डॉक्युमेंट सांगता. हांणी 2011 एक सनद घेतले 2011च्या प्लॅना प्रमाणे, आणि तांकां TCP अप्रुवल दिल्ले. थंय प्लॉट्स डेव्हलप करपाक जवळजवळ 17 प्लॉट्स डेव्हलप करपाक, 17 प्लॉट्स डेव्हलप करपाक. जी प्रॉपर्टी स्लोप ना, जी सेटलमेंट आशिल्ली 2011च्या स्क्रॅप जालो. आणि जी सनद इश्यू जाल्ली कलेक्टरान, जी सनद इश्यू जाल्ली ती सनद सगळी विड्रॉ जाली सबसिक्वेंटली. कारण रिजनल प्लॅन जेन्ना विड्रॉ जाता, रिजनल प्लॅन जेन्ना स्क्रॅप जाता, तुमकां याद आसतली आझाद मैदानाचेर व्हडलो मोर्चा जाल्लो लोकांचो. आमचो गव्हर्नमेंट आशिल्लो, बाबूश मनसुरात TCP मिनिस्टर आशिल्लो, आणि आमच्या गव्हर्नमेंटान जेन्ना डिसिजन घेतलेली की लोकांच्या आंदोलना खातीर तो प्लॅन स्क्रॅप करप. सो जेन्ना प्लॅन स्क्रॅप जाता, सबसिक्वेंटली ऑर्डर इश्यू जाल्यो सगळ्यांक की जी सनदां ह्या कायद्याप्रमाणे प्लॅनाप्रमाणे इश्यू जाल्ली ती सगळी सनद स्टँड्स विथड्रॉन अँड इट बिकम्स नल अँड व्हाईट. म्हणजे त्यांचे अस्तित्व काय ना, त्यांचे लिगलिटी कांयच उरना. आता हो जो एरिया आसा तेजी चडशी एरिया 2021च्या रिजनल प्लॅना प्रमाणे इट इज नो डेव्हलपमेंट झोन. आणि हांवें तुमकां सेक्शन 16A ची प्रोविजन सांगल्यात की 16A प्रमाणे कोणूच डेव्हलपमेंट करपाक शकना, आणि जो कोणी करता जाल्यार ती इल्लीगल. ह्या मोदीन त्या मोदीक हे करता पडना, त्या मोदीचो कोण तो, कारण हेंचे जे स्कॅम आनी असले सगळे भानगडी करतात सगळे चडशे मोदीच असतात. आणि हो आता हर्षद मोदी तो बांबोळेच्या खुर्सा फाटल्यान कसो पावलो हें आमकां खबर ना. हेका कदाचित प्रॉपर्टी कोणा कडल्यान घेतले आसतली, पूण बरें आसा सगळी प्रॉपर्टी घेता तुमी हें करता, पूण त्यो लिगली तुमी करात. डेव्हलपमेंट जे कायद्या प्रमाणे आसा ते हें करात. आणि हांगा कायदे सगळे गुंडाळून येतात. बारीक मनीस जर खंय घर बांदपाक गेलो जाल्यार ताका कायदे लागतात. आणि इतल्यो व्हडल्यो जमनी जंय दोंगर आसा, थंय स्लोप जो आसा तो 25% मायज आसा. कारण 25%चे तर कमी आसत जाल्यार प्रोविजन आसा परमिशन दिवपाक. हे जे प्रोविजन आसा 25%च्या मायज आसा. सो खंयच्या कायद्या प्रमाणे थंय परमिशन दिवपाक मेळना. सो कायदेशीर तांकां दिल्ली 17 प्लॉटांची परमिशन, पूण तांकां जाय आशिल्ली आख्खी एरिया तो डोंगर सगळो हें करून थंय प्लॉट करपाची. 2015 तेणे एक प्रपोजल मूव केलें सब डिव्हिजन करपाक, प्लॉट्स सब डिव्हिजन करपाक. आणि गव्हर्नमेंटान म्हणजे TCPन ते प्रपोजल रिजेक्ट केलें ऑन द ग्राउंड ऑफ देर इज अ ग्रेडियंट, that is the slope of 28.33% and
अदर साइड इट इज 26.47%. म्हणजे दोन्ही कडल्यान खंयच्यानी गेलो जाल्यार स्लोप जो आसा जो 25%च्याहून मायज आसा. सो त्या कायद्या प्रमाणे त्यांच्याच कायद्या प्रमाणे थंय डेव्हलपमेंट जावपाक शकना आणि त्या बेजीचेर तांकां रिजेक्ट जाले आणि तांकां फक्त 17 प्लॉट्सांचे डेव्हलपमेंट करपाचे परमिशन दिले कारण बाकी सगळी जी एरिया आशिल्ली ती नो डेव्हलपमेंटचो. त्याच्या नंतर 5 वर्सांनी आता त्याच्या नंतर खबर ना खूपशी चेंजेस जाल्यो. चीफ मिनिस्टर चेंज जालो, टीसीपी मिनिस्टर पयले आशिल्लो, दुसरो टीसीपी मिनिस्टर येयलो, थंय भितरले ऑफिसर खूपशे चेंज जाले. जे ऑफिसर कदाचित जे प्रो करप्शन म्हणजे असले करप्शन करून भानगडी करपाचे ते कदाचित टीसीपी ऑफिसर्स ते पावले आणि त्यांचे भितर कायद्यांक त्यांचे भितर तेच बदलपाक लागले. ऍक्ट बदलना पण ते कायदे त्यांचे बदलीत वयतात. सो तांकां एक न्यू अप्रुवल ह्या गव्हर्नमेंटान दिलें. दिस गव्हर्नमेंट अंडर चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत अँड द डेप्युटी चीफ मिनिस्टर अँड द टीसीपी मिनिस्टर बाबू कवळेकर ह्याच्या मार्गदर्शनाखाली ह्या सरकारान हांगा 77 प्लॉट करपाची परमिशन तांकां दिली. आणि एक इंटरेस्टिंग नोट जो आसा एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचो तो एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचो नोट कितें सांगता हांगा ह्या हेतून ते नोटान क्लियर सांगता एग्रीकल्चर डिपार्टमेंट की हांगा स्टीप आसा स्लोप आसा आणि त्या स्लोप असले कारणान थंय फॉरेस्टाची झाडां आसात जवळजवळ 15 जॅकफ्रुटाची आणि काजूची झाडां आसात आणि जवळजवळ 150 जंगली झाडां आसात. एग्रीकल्चर डिपार्टमेंट क्लियर नोट घालता की तो नो डेव्हलपमेंट झोन आणि ती जमीन आसा ती जमीन सगळी झाडां आसात. सो एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचोच नोट सुद्धा ते पळयना. आमच्या बाब साळगांवकरान फॉरेस्ट डिपार्टमेंटाक अप्लाय केले की तुमचे कडल्यान कितें परमिशन दिला काय म्हणून आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट रिप्लाय दिता की आमी कसलेच परमिशन दिना. ते झाडांची कत्तल चालू आसा. व्हडले पत्रे लायल्यात कोणा भितर एंट्री ना आणि थंय बाउन्सर्स एम्प्लॉय केल्ले आसात म्हणजे कोणा भितर वचून इन्स्पेक्शन सुद्धा करपाक मेळना. पत्र्यांची सायज पळया तुम्ही तितले म्हणजे जवळजवळ 4 मनशाचे सायजीचे पत्रे थंय उबारलेले आसात. भितर एक्सक्युएशन चालू आसा काम. डोंगर कातले वयतात, झाडां कातली वयता गेली. सो ही अशी सर्रास इलिगलिटीज ह्या सरकारा भितर चालू आसा. तितून भितर अनेक इंटरेस्टिंग गजाल जाल्यार 16B जी एक कमिटी केल्ली आसा ती 16B कमिटीन सुद्धा ह्या कन्वर्जनाक ऑब्जेक्शन दवरलेलें आसा. म्हणजे ते नोटिंग आसा ते नोटिंगूय तुमकां सगळ्यांक दिता. म्हणजे तुम्ही इमेजिन करा ह्या सरकाराचे करप्शन खंयच्या लेवलाचेर पावल्लें आसा. म्हणजे आयज आमी म्हणटा की फॉरेस्ट डिपार्टमेंटाक थंय IFS ऑफिसर असतात, इंडियन सर्व्हिसेसाचे ऑफिसर्स थंय एम्प्लॉय असतात. सादे जर मनशान एक जनावर जाय झाड कातरलें जाल्यार ताका घराड वचून सतयता. पूण हांगा मोदी डोंगर कातरता, झाडां कातरता आणि ह्या मोदीक आडोवपाक हांगा कोणाचे काय ना कारण मोदी हांगा बॅगां घेवन येयल्लो आसा आणि ही बॅगां सगळ्या टॉप कारण हे सगळे येदो व्हडले इलिगलिटीज चीफ मिनिस्टर आणि टाउन अँड कंट्री प्लॅनिंग मिनिस्टर हेंचे जर ब्लेसिंग ना जाल्यार ही कोणाक टाउन अँड कंट्री प्लॅनिंगाक खंयच्याच ऑफिसराक धाडस ना की असली परमिशन इलिगली थंय दिवपाक. म्हणजे तुम्ही ते डोंगर कातरता, तुम्ही ते झाडां कातरता, तुमकां तो स्लोपाचे कांयच पडलेले गेल्ले ना. तुमचे ओन ऑफिसरांचे रेकॉर्ड्स आसा थंय जे पयलींचे जो टीसीपीचे ऑफिसर आसा त्या ऑफिसरांनी नोटींग घातलेले आसा की हांगा डेव्हलपमेंट जावपाक शकना म्हणून. सो कितें बदललें? रिजनल प्लॅन बदललो. रिजनल प्लॅन म्हणटा 2021 प्लॅन म्हणटा इट इज नो डेव्हलपमेंट झोन. 16B तांकां परमिशन दिली, 16B तांकां ऑब्जेक्शन घातलेलें आसा. सो बदललें कितें? आणि तुम्ही ह्या हेजेर जो बोर्ड लायला
त्या बोर्डाचेर कितें यूज करता तुम्ही सनद 2011चे 2011चे सनद 2020 कंटिन्युटी आसा. तुम्ही कंस्ट्रक्शन त्या टायमार जर थंय केल्लें जाल्यार ते अलाव आशिल्लें. सो ते सनद तुम्ही आयज यूज करतात. अगेन इट इज इलिगल बिकॉज दॅट सनद इटसेल्फ इज नल अँड वॉइड. सो ह्या हेजेर म्हाका दिसता ह्या सरकाराचो टोटल करप्शन जे आसा त्या हितूंतल्यान एक्सपोज जाता. आमी परत परत सरकाराक सांगत आशिल्ले, आमी परत परत सांगताले की टीसीपी खूप मोठो गोंधळ चालू आसा, टीसीपीन खुबशे कन्वर्शन चालू आसा, टीसीपीन खुबश्यो इलिगॅलिटी चालू आसा. आमी 16B सुद्दां येतना सांगलेलें की 16B हे बेश्टी येना, ती केस टू केस न्ही, ती सुटकेस टू सुटकेस म्हणून. आणि ते खरें जायत आसा. आनी कितल्यो आमी केसीस तुमचे मुखार आमी हाडून दवरतले, कारण ह्या सरकाराचे करप्शन आमी एक्सपोज करपाक फाटीं रावचे ना. सो आमी मुख्यमंत्र्या कडेन मागतात, टावन एंड कंट्री प्लॅनिंग मिनिस्टर कडेन मागतात की तुम्ही जर हितून इन्वॉल्व ना, तुम्ही हितून जर धा पैसे घेवंक ना अशी धरया, हे सगळें कितें जालें तें फुकट जालां अशें धरया, जाल्यार ज्यो कोणें इलिगलिटीज केल्यात त्या इलिगलिटीच्या सगळ्या ऑफिसरांचेर एक्शन घे. दे यू सस्पेंड देम पेंडिंग इन्क्वायरी. You order in inquiry how these illegal permissions were given, how the trees are being cut there without a permission of forest department, how the hills are being, the excavation work has started by putting the big barricades. So how this can happen without chief ministers and TCP ministers blessing? That is the question, and we demand with the government strongly that you first suspend all of them, you suspend that license, the license should be immediately withdrawn pending inquiry, and the sanad also, because that sanad actually stands withdrawn. We also appeal the collector that sanad should be immediately cancelled. आणि आम्ही मागतात फॉरेस्ट डिपार्टमेंटाक, इफ यू हॅव द कॉन्शियस, तुमची झाडां त्यांची कत्तल जाता, त्या झाडाची कत्तल थांबोवपाक तुमचे काम आसा. आय डोंट नो वेदर द फॉरेस्ट ऑफिसर्स आर ऑल्सो बीइंग ब्राइब्ड along with other DCP officers and the leadership, that is the chief minister and the DCP minister. We don't know. If forest department जर दोळे धापून हे सगळे काम जर अलाव करता, that means forest officers, those IFS officers who are deputed for the conserving the forest of the state of Goa, they should be also sent back. If they have come here to make money by cutting our trees, by destroying our environment, destroying our ecology illegally, then all these forest officers have no right to stay in Goa. They should be sent back immediately. How we can tolerate this when we have the officers of IFS officers who are sitting here, and it is their duty to see that these illegalities are not happening. So we urge and strongly demand with the government that you come out clear on these illegalities in the TCP department. Mr. Tulio also wants to add something to your. ते टाउन आणि कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंटाचे एक उदाहरण आमच्या माननीय प्रेसिडेंट गिरीशान तुमच्या मुखार एक दवरला, which smacks totally of corruption. आणि जशें त्याने मागला आता की गव्हर्मेंटान हितून इमिजिएटली एक इन्क्वायरी ऑर्डर करपाक जाय, आणि पेंडिंग इन्क्वायरी हे सनात जे आसा आणि हे परमिशन जे टाउन प्लॅनिंगान दिला ते रद्द करप. दुसरें हेच टाउन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट, तुमकां बरी खबर आसा, लास्ट वीक आमचे मुखेलमंत्री टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटान आणि उपमुख्यमंत्री टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटान वचून
ऑनलाईन परमिशन दिवपाची घोषणा केली आणि ते ऑनलाईन परमिशनाची घोषणा करताना कोणे तरी मुख्यमंत्र्याक कितें करप्शना बद्दल विचारले आणि ताणें सांगले देर इज नो करप्शन इन आवर गव्हर्नमेंट. हे उदाहरण आयकल्यार हे करप्शन न्ही जाल्यार हे कितें म्हाका दिसता ह्या सरकारान हाचेर जाप दिवपाची गरज आसा. दुसरें सध्या हे महाबिमारी खातीर सगळे पेंडिंग आसा, सगळे काम बंद आसा. खंयच्याच सरकाराचे कचेरीन वचत खंयचीच कामां जायना कित्याक ते ऑफिसर आनी ते डिपार्टमेंटाचे लोक म्हणटा आमी कोविड ड्युटीचेर आसा. पूण आमचे एक खातें टावन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट तांकां कसलीच महाबिमारी कसलेच लागना. तुम्ही वचून पळयशा टावन अँड कंट्री प्लॅनिंग बोर्ड हाच्यो मिटिंगी चालूच आसता. टावन अँड कंट्री प्लॅनिंग बोर्डाच्यो मिटींग कित्याक चालू आसा? कन्वर्शन अंडर 16B ही जाहिरात तुमकां जुलय 3, 2020 केदी व्हडली जाहिरात ती पळयात. कितली कन्वर्शनां हितून जाली एका मिटिंगेर ना. ही जाहिरातीची सायजूच पळयल्यार तुमकां कळून येतली कितली कन्वर्शनां चालू आसा. आणि हे कन्वर्शन करपाचें दुकान होलसेल चालू कोण कोणाचे व्हडले व्हडले रेटी चलतात कन्वर्शन करपाक. कोणाची शेतां, कोणाचे दोंगर, कोणाची CRZ प्रॉपर्टीज. आणि आता लोकांक हे व्हडलें दिसता म्हणून 7 तारखेर ऑगस्टाचे हांवें विचारलें ही जाहिरात खूब हार केसी ल्हान जाल्या कित्याक हितून सगळी एरिया नांवां सगळें घातलें फक्त सर्वे नंबर आणि त्याचे लोकेशन नेम ऑफ विलेज. लोकांक हे माहिती कळटा आणि हे सगळे फाफा सगळ्याक जाता म्हणून जाहिरातीची सायजूच कमी. हे चल्ला कन्वर्शन होलसेल. तुम्ही न्यूज आयटम पळोवपाक TCP notifies 104 applications, 166 meetings. TCP board takes up 67 applications. आणि जय आरपोरा नागवा पर्रा रिजनल प्लॅन ऑलरेडी अप्रूव्ह जाल्लो आसा आणि बरे भाशेन थंय सगळे डेव्हलपमेंट चल्ला. थंय ODP करपाचो थारायला. आता हे मिटिंगेक 30 जुलय कित्याक ODP करपाक? थंय FIR वाडोवपाचे धंदे, FIR वाडोवपाचे धंदे. आणि हे सगळे ह्या मजगतीचे हायकोर्ट 44/2018 हायकोर्ट पिटिशन is still being heard, and the High Court in the interim order clearly has said, in the meantime we direct that any action that may be taken in pursuance of the 16B of TCP Planning Act shall be subject to the outcome of the present petitions. म्हणून हायकोर्टाचो भय सुद्धा नासतना हे जबरदस्त कन्वर्शन आयिल्लें. हायकोर्टाची ऑर्डर माननीय आमचे ऑनरेबल गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीन अंदू मार्च महिन्यात बाप सुधीराक खबर आसा आमी वचून तांकां कंप्लेन केल्ली ही कन्वर्शनां कशी चल्ल्या. हांगा कांय उदाहरणां दिल्ली आमी की हे थोडे फॉरेस्ट लँड, एग्रीकल्चरल लँड तुम्ही तरी आसतना ही कन्वर्शनां कशी दिता. फॉरगेट डुईंग एन इन्क्वायरी ह्या आमच्या पत्राक तेणी एक उत्तर सुद्धा दिली. म्हणजे साधारण सामान्य मनशाचे कितें आमकां तर एक नॅशनल पक्षाचे एक लेटर एडीर आमी बरयता ताका खंय वालोर ना जाल्यार सामान्य मनशाच्या उतराक आनी वालोर उरलेलो आसा ह्या सरकारान काय फक्त लक्षान कशें कितें करप्शन करप आनी कशें आपणाचो धंदो वाडप.
म्हाका मागणी आसा आमच्या टीसीपी मिनिस्टर बाबू कवळेकाराक की हे टीसीपी डिपार्टमेंट पहिले जाग्यार हाड. हे सगळे करप्शन आणि हे सगळे कन्वर्शन करपाचे धंदे मातशे बंद कर सध्या. लेट द ऑनरेबल हायकोर्ट टेक अ डिसिजन इन दिस मॅटर. As the people are very much disturbed by the type of conversion that is going on. आणि म्हाका दिसता हे आनीक 6 म्हयने तर चल्ल्यात, गोंयची शेताय आसची ना, गोंयचे दोंगरय आसचे ना, आणि म्हाका दिसता गोंयच्यो नदी आसच्यो ना. थँक्यू. सो कंटिन्युईंग की आमी ऑलरेडी ह्या मॅटराची हायकोर्टाकूय मॅटर चालू आसतना 16B चे आमी जे सांगताले ते आता खरे जायत आसा. सो 16B आनी रिजनल प्लॅन दोनूय एक बरोबर वचपाक शकनात. आणि 16B म्हणजे सुटकेस टू सुटकेस, नॉट अ केस टू केस परत सांगता. आणि आमी जे आयज मॅटर रेज केला तुमकां हेजो प्लॅनूय दाखयता की कशें करून हे दोंगर कट करून तांणी हे केल्ले आसा. प्लॅन सामके अप्रूव्ड प्लॅन 77 प्लॉट्स हे करपाचे. म्हणजे कशें करून सर्रास हेंगेले करप्शन चालू आसा ते हेजे तुमी इमॅजिन करात. आणि सरकाराक आमी सांगपाक सोदता मुख्यमंत्र्यान जर मुखाल्ल्या 2 दिसांक हेजेर इन्क्वायरी ऑर्डर केली ना देन वी आर मुव्हिंग आयदर टू लोक आयुक्ता ऑर टू अदर ज्युडिशरी ऑप्शन. सो आम्ही मागतात मुख्यमंत्र्या कडेन जर तूं ह्या करप्शनाक इन्वॉल्व ना जाल्यार तुम्ही इमिजिएटली ऑर्डर कर. आमचे कडेन सगळे डॉक्युमेंट आसात. आम्ही सगळे डॉक्युमेंट तुमकां ऑलरेडी दिल्ले आसात. बाबा साळगांवकारान जुनान कंप्लेन केल्ली आसा सीएम आणि डेप्युटी सीएम जो टीसीपी मिनिस्टर आसा तेंचे कडेन. ते सारे रिप्लाय करना, कॉग्निझन्स घेना. हितूंतल्यान कळटा ह्या मॅटरान मुख्यमंत्री आणि टीसीपी करून सगळे इन्वॉल्व जाल्ले आसा. थँक्यू. तुमचे क्वेश्चन आसता